ओझर नगर परिषदेच्या वतीने ओझर शहरातील जुने बसस्टँड परिसर येथे दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। शहर स्वच्छ व सुंदर आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्षा सौ अनिताताई हेगडमल, उपनगराध्यक्षा सौ जान्हवीताई कदम, मुख्याधिकारी श्री किरणजी देशमुख यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, ओझर नगर परिषदेचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। सदर मोहिमेत सहभागी नगरसेवक सुनील भाऊ कदम, प्रमोद भाऊ कुटे, खंडेराव जोगारे, रुपाली युवराज शेळके, रुपाली प्रकाश महाले, राजू भाऊ वडके, रोहित लबडे, जय जाधव, महेश शेजवळ, ज्योती किरण कुंदे, अशोक कदम, वृषाल पगार, वेदांती सुरवंशी, नितीन भाऊ काळे आदी उपस्थित होते। स्वच्छता मोहिमेदरम्यान जुने बसस्टँड परिसरातील कचरा संकलन तसेच परिसरातील स्वच्छता तसेच जनजागृती करण्यात आली। यावेळी नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले। या मोहिमेसंदर्भात ओटीव्हीशी बोलताना ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणजी देशमुख यांनी अधिक माहिती दिली। ओझर नगर परिषद सन्माननीय नगराध्यक्षा अनिताताई हेगडमल, उपनगराध्यक्षा सौ जान्हवीताई कदम व सर्व सन्माननीय नगरसेवक आणि कर्मचारी यांच्या वतीने आज ओझर बसस्टँड येथे स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत जी ओझर नगर परिषदेतर्फे दैनंदिन स्वच्छता करण्यात येत असते, या स्वच्छतेसोबतच या मोहिमेद्वारे समस्त ओझरकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी देखील आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये योगदान द्यावं व सर्वांनी आपण सर्वजण संकल्प करूया की आपलं ओझर हे स्वच्छ, सुंदर व हरित ओझर करण्यामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं। या निमित्ताने मी समस्त ओझरकरांना आवाहन करतो। धन्यवाद। आणि परिसरातील ओझरमधील सर्व हॉटेल व्यावसायिक यांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की ओझर नगर परिषदेतर्फे एक सेपरेट गाडी हॉटेलमध्ये जे काही वेस्ट आहे ते कलेक्शन करण्यासाठी सेपरेट गाडी येत असते। त्या गाडीमध्येच आपल्याकडचा जो काही कचरा असेल किंवा जे काही वेस्ट असेल, अन्नपदार्थ असतील, त्या गाडीमध्येच देण्यात यावं। उघड्यावर कुठेही टाकण्यात येऊ नये। जर टाकलं तर ओझर नगर परिषदेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येईल। याची सर्व हॉटेल व्यावसायिकांनी नोंद घ्यावी। सर्वांना नम्रपणे पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण देखील स्वच्छ ओझर करण्यामध्ये आपलंही योगदान देण्यात यावं। धन्यवाद।